पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। महाराष्ट्रात पहिल्यांदाच नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये अभूतपूर्व गोंधळ दिसून आला। एकीकडे दुबार मतदार आणि आरक्षण मर्यादेमुळे निवडणूक वादात राहिली, त्यातच ऐन मतदानाच्या दिवशी नागपूर खंडपीठाने नगरपरिषदेची मतमोजणी ही 21 डिसेंबरला रोजी घेण्याचा निर्णय दिला। नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते। त्यानंतर आज सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर आली आहे। महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। नागपूर खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात 2 डिसेंबरला पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल आणि 20 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीचा निकाल एकत्रित 21 डिसेंबरला देण्याचा निर्णय दिला होता। 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीनंतर थेट 21 डिसेंबर रोजीचा निकाल लागणार असल्याने अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती। मतमोजणी तातडीने घ्याव्यात अशी मागणी करण्यात येत होती। मात्र नागपूर खंडपीठाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी 21 डिसेंबर रोजीच घेणार असल्याचे जाहीर केले। या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली। यामध्ये सुप्रीम कोर्टाने नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवला आहे। नगर परिषद नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजीच होणार आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।